आवडलं का शूट? चांगले आलेत फोटोज. कौतुक सोहळा झालाय बाहेर, तारीफ झालीये. दिसलं ग्लॅमर? काय आज एका फोटोमध्ये माझ्या बरोबर आलीस, पण याचा अर्थ असा नाही की स्टार झालीस. स्टार्स कचरे नाही आहेत, सुपरस्टार फक्त एक आहे. सो लकी यू. उद्या येताना सेटवर कसं येणार? तसंच यायचं. मेकअपची बॅग खांद्याला लावायची. मॅडम टचअप, मॅडम हेअर. लायकी विसरायची नाही, लायकी विसरायची नाही. आणि पायरी निघ. अजून एक. कोर्डिंग बघून कोणी विचारलंच की तू आहेस का, काय सांगणार? नाही, ही मी नाही, एवढंच बोलायचं. त्या आरकेची मॉडेल, त्याच्यात सेटवरची एक फालतू मेकअप आर्टिस्ट आहे. ही बातमी मला नको आहे. चल निघा. काय ग? माझ्या बरोबर शूट करायला नकार दिला होतास तू? कारण मला खरंच तुमच्या समोर उभं राहायचं नव्हतं. मला सगळ्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी आले, आणि तुमच्या भीतीमुळे मी हो नाही म्हणाले. आणि हा सर, ऍक्टिंग जशी कला आहे तशी मेकअप सुद्धा कला आहे. कित्येक मोठमोठ्या कलाकारांना मी पाया पडताना बघितलंय मेकअप करणाऱ्यांच्या. आणि सर, माझं ना माझ्या कामावर प्रेम, तेच करणार आहे आयुष्यभर. त्यामुळे ती काळजी करू नका. कॉम्पिटिशनला आणखीन एक सुपरस्टार येईल ह्याची काळजी नसावी. मी माझा मेकअपच करणार, तुम्हाला कॉम्पिटिशन नाही देणार. आणि हा सर, तुम्ही विसरला असाल म्हणून परत एकदा सांगते, हा मेकअपच सामान्य माणसाला कलाकार बनवतो, कलाकाराला स्टार, स्टारला सुपरस्टार. मग जाऊ आता? नको. मस्त बोललीस. शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करत होता तुझा. निघ. काय सर, मगाशी एवढ्या जोरात आपटला दरवाजा, आता उघडत नाहीये. हे काय आहे? चूक तुझी नाही आहे. तुला बसच्या दरवाजांची सवय. व्हॅनिटी. हळू जरा. बंटी, गाच. अरे दरवाजा उघडा, कोणी आहे का? बंटीला फोन लाव. माझ्याकडे नाहीये त्यांचा नंबर. माझ्या मॅनेजरचा नंबर नाही तुझ्याकडे? तुमच्या मॅनेजरचा नंबर माझ्याकडे कसा असेल? ठीकच आहे, सार्वजनिक नंबर नाही आहे. अहो, पटकन सांगा ना, काय करू? बॅटरी कमी आहे. किसा मॅनेज. याला लाव मग फोन. कोण तो? प्रोडक्शनचा. हा, मुकुल. हा, लाव त्याला. लावते सर. लागला फोन? सर, नंबर शोधते. उचला. कनेक्ट करते सर. काय म्हणतोय? काय माणूस आहे सर. रिंग झाल्याशिवाय कसा उचलणार आहे? लवकर जरा.
हाय मोहिनी. हॅलो मुकुंद. एक सांगू, तू ना आज. कुठे आहेस तू? जरा वॅनिटी जवळ येशील का? सर. हॅलो, दरवाजा लॉक आहे, वॅनिटीचा उघड. कोण? आरके बोलतोय, इडियट. दरवाजा उघड. अरे बंटी कुठे आहे? आरके सर, बंटीजी. एक मिनिट सर. बंटीजी कुठे? बंटीजी. बाबा हळू असं भटकन अंगावर येऊ नको. हा बीपी वाढतो माझा. बीपी काय, आता शुगर पण वाढेल तुमची. नवीन ड्रेस मिळणार ना. हो, डेट्स नाही हो. आरके सरांचा कॉल आलाय, हे घ्या. आणि तुला फोन करणार. वेळच काढ काय मला. विश्वास नसेल तर हे घ्या, बोला. हॅलो बंटी. अरे आज कुठे युसलेस? डायरेक्ट मला फोन करायचा ना. अरे माझा मोबाईल तुझ्याकडेच आहे, युसलेस. हो काय? अरे हो, तुमचा फोन माझ्याकडेच आहे. बंटी, मी इथे अडकलोय. इकडे कुठे? अच्छा, इंडस्ट्री मध्ये ना. तो तर तुमचा हक्कच आहे. हो, मी आता शिव्या दे ना बंटी. वॅनिटीत अडकलोय, दरवाजा उघड आता. काय? सॉरी सर. हो येतो सर. ठीक करके देता हूँ सर. ए काय खटारा वॅनिटी आणता रे तुम्ही? जा दार उघड. सर अडकलेत आतमध्ये. युजलेस. बंटीजी, तुम्ही पण येता का? मी बर चल. चला. आरके सर थांबा. आरके सर, आलोय आम्ही वॅनिटीच्या बाहेर. थांबा, मी दरवाजा उघडतो. उघड लवकर. बंटीजी, दरवाजा उघडत नाहीये. गॅस. काय चाललंय काय? ए असं काय असे? जा दरवाजा उघडा. उघडेल यांच्याकडून. शबास शबास. यांच्याने पण होत नाही. ए हो बाजूला. वॅनिटी वाला किधर है? ओ दादा झोपताय काय? आरके सर अडकले येतात. आग लागलीये तिकडे. चला लवकर चावी घेऊन. आरके सर, डोंट वरी. असली फालतू वॅनिटी आरके सरांना द्यायला सांगितली होती का मी? दे इकडे. सर, हा, हे ना तुम्हाला हलकत घेतात. यांची ना अवकातच नाही तुमच्यासोबत काम करायची. अरे अवकात नको काढू, आधी दरवाजा उघड. ए बाबा, क्या है इसमें से? कौन सा चाबी है? ये वाला. नहीं, ये वाला. अरे वो बाजू में चाबी भी नहीं पता इसको. काय होतंय? उघडतायत का? दिसत नाहीये मला. जाऊन बघ. यांनी चावी तोडली नाही म्हणजे मिळवलं.
चावी भी नल्ला आणि व्हॅनिटी भी हा? अरे कैसा चावी बनाता है तुम? बंटी हॅलो हा हा सर बोला. हॅलो, अरे काय चाललंय? चावी तुटली सर. अरे मग तोड आता दरवाजा. आर के सरांनी आत्ताच सांगितलंय, मुकुंद तोड दो ये दरवाजा. ओ काय हलवा आहे काय? 30 लाखाची व्हॅनिटी व्हॅन आहे. मी हात सुद्धा लावून देणार नाही. हा तुम्ही चावीवाल्याला बोलवा. सर तो व्हॅनिटी वाला राडा घालतोय हो, नाही म्हणतोय. अरे मग तोड. चावी तुम्ही अडकवली ना? मी डोक्या आहे का तुला? कुठे पण चावी एक तर फालतू क्वालिटीची आणतोस आणि वरून मला बोलतोस. तर इकडून दुसरी घेऊन ये. हॅलो सर सर लॉक जाम झालाय. थोडा वेळ थांबा, मी कुलूपवाल्याला घेऊन येतो. अरे थोडा म्हणजे किती अजून? फार नाही सर, अर्धा तास. अरे व्हॉट रबिश, अर्धा तास? बंटी हे चल रे तू. चल बंटीजी, येतो मी. सगळं ना तुझ्यामुळे झालंय. एक्सक्यूज मी. का? खरं बोललो म्हणून राग आलाय? दार तुम्ही जोरात आपटलं. मला एवढा ऍटिट्यूड नाहीये. एक्सक्यूज मी. का खरं बोलले म्हणून राग आला? शट अप नाव. तोंड बंद ठेव तुझं. उठ उठ. काय झालं? किती बसायचं? काय 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 ऐकू येत नाहीये? पायरीवर बस. वा मस्त. क्लीन इट, क्लीन इट. यांना काय झालं अचानक? असं का करतायत हे? सर पाणी. काय झालं सर? कम्फर्टेबल वाटत नाहीये का? अहो असं पिंजऱ्यात अडकल्यासारखं काय करताय? फील होत आहे इथे. अहो पण असं कसं सर? तुम्हाला रोजची सवय आहे ना व्हॅनिटीची. व्हॅनिटी तो तशी लॉकही होत नाही ना. बडबड करू नको आता. बरं ठीक आहे, तुम्ही आडवे व्हा, तुम्हाला बरं वाटेल. आपण शिकू नको. गेट लॉस्ट. माझी पण तीच इच्छा आहे, गेट लॉस्ट. पण डोअर. जोक केला असू. हो, कारण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आणि तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. तुम्ही आडवे पडा, बरं वाटेल तुम्हाला. ब्रीदिंग नॉर्मल होईल तुमचं. आता श्वासावर लक्ष केंद्रित करा. बाकी कसलाही विचार करू नका. काय योगा क्लास सुरू आहे? काय करतेयस? चाप्टरपणा. हेअर पिन सगळीकडे चालते. हा कॉन्फिडन्स स्त्रियांना कुठून आलाय काय माहिती.
हे डोक्याला पिन लावल्याशिवाय नाही कळणार. बडबड बंद करतेस का जरा? डोकं हालायला लागले आता माझं. ओरडा. माझ्यावर ओरडून जर तुमचा श्वास नॉर्मल होणार असेल ना तर आणखीन ओरडा. आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे नाही ना? आता तो चावीवाला येणार कधी, दरवाजा उघडणार कधी, मी ट्राय करतेय ना. तुम्ही जरा वाट बघा. वाट बघायची सवय नाही यार केला. मग करा ना दुसरा काहीतरी प्रयत्न. काय करायचे? वेगळे प्रयत्न. तुम्ही नेटवर चेक करा ना की पिनने दरवाजा कसा उघडायचा. कधी कधी कमी ऐकू असणारी माणसे शहाणपणाचं बोलतात की. दिसतंय ते काय आहे ना सर, कधी कधी शहाण्या माणसांना ओळखण्यात आपण मूर्खपणा करतो. बघा ना सर, काही जुगाड करता येतोय का? जुगाड. जुगाड. सर सांभाळून. सर माझ्या फोनची बॅटरी लो आहे. आयडिया दिलीस ना? जुगाड करतोय मग. काय पासवर्ड काय याचा? अनलॉक करे. ए भाई चल चल. प्रोडक्शन वाले नको तो जुगाड करतात ना, म्हणून ही असली लपडी होतात. ए भाई जल्दी देख, इथे चहापेक्षा किटली जास्त गरम असते. एक मिनिट, काय बोललास? बंटीजी जल्दी देख म्हणालो, नाहीतर आरके सर किटली सारखं गरम करतील ना आम्हाला. मोहिनी, मोहिनी आरके सरांना सांग चावीवाल्याला घेऊन आलोय. हो ऐकलंय सरांनी. हा ए भाई देखो ना यार, क्या लपड़ा हो गया है वो. हा. चावी आत अडकलीये, तुटली पण आहे. इतकंच? ए भाई ते आम्हालाही माहितीये, तीच बाहेर काढायला तुला बोलवलंय आम्ही. काढ ती. पक्कडने निघते का बघू. हा नक्की चावीवालाच आहे ना? तूच आणलायस ना? हो. पकड पकड. काय झालं? नाही होणार. म्हणजे ऐसे नहीं होगा. हे गॅस कटरने तोडावा लागेल. अरे मग तोडा ना. मग तोडा. चॅक काय चॅक, नीट सांगायचं. नाही पण हे माझ्याने नाही होणार. अरे माझ्याने नाही होणार म्हणजे तो कटरवाल्याला बोलवावा लागेल ना. आरके सर, दरवाजा तोडावा लागेल. अर्धा तास तरी लागेल. अर्धा तास परत? अरे म्हणता म्हणता दोन तास लावले तुम्ही. सॉरी सर, आप भी ठीक करके देता है. जा ना, कटर वाल्याला बोलव ना. बोलवा काय बोलवा, 30 लाखाची व्हॅनिटी आहे. ए 150. इथे आमचे आरके सर आतमध्ये अडकलेत, करोडोचं काम अडकलंय, आणखी 3 फिल्म साईन केल्यात. तर त्यांना काय आज झालं ना तर असे काहीशे कोटींचे घोडे लागतील. घोडे माहिती आहेत ना? ए बाबा जा ना, का असं डोकं खातोय? जा लवकर. तू पण जा. जा लवकर. सर सर काय होतंय? श्वास घ्या. तुम्ही या, तुम्ही या, तिथे बसूया. उघडतील ते, लगेच उघडतील. चला या.
तुम्ही काळजी करू नका, येतील ते. आलाय तो ना अर्ध्या तासात. मोठा श्वास घ्या. तुझ्यामुळे झालाय, तुझ्यामुळे. हे इथे का आले? कोणी बोलवलं यांना? बंटीजी, त्यांना बोलवावं लागत नाही, ते इथेच असतात आरके सरांसाठी. आज तर खूपच मसाला मिळालाय त्यांना. आजचा दिवसच खराब आहे. तो अमरापूरचा गल्लीतला नेता डोकं खाऊन गेला आणि आता ही पनोती आतमध्ये जाऊन अडकली. बंटीजी, यात तिचा काही दोष? मैत्रीण आहे ना तुझी, हो आहेच. म्हणूनच माती खाते तुझ्यासारखी. त्यात तिने काय माती खाल्ली? तुमच्या आरके सरांनी बोलवून घेतलं होतं तिला आत व्हॅनिटी मध्ये. तिला बोललेलं बरं जमतं तुला? हा? नक्की मैत्रीणच आहे ना? हे बघा बंटीजी, तुम्ही लिमिट क्रॉस करू नका. बाजूला बाजूला मॅडम आलेत, मॅडम आलेत. हे बाजूला कोण मॅडम? मॅडम आलेत. अरे मॅडम आलेत, बाजूला. दरवाजा ओपन होत नाहीये. अडकलेत म्हणजे काय? अरे तुला माहितीये ना, त्याला छोट्या जागेत त्रास होतो, त्याला श्वास नाही घेतात, सफोकेट होतो तो. बाहेर काढा त्याला. मागे असं दुसऱ्या एका शूटवर झालं होतं तेव्हा डॉक्टरना बोलवायला लागलं होतं, लक्षात आहे ना तुझ्या? म्हणजे आरकेला क्लॉस्ट्रोफोबिया आहे का? ब्रेकिंग न्यूज! आजच्या नवीन अपडेट नुसार आरके सरांना क्लोस्ट्रोफोबिया आहे. कधीपासून आहे आजार हा? असं काही नाही. उगाच कशाला असं काही बोलायचं? कधी कधी टेन्शनमुळे त्रास होऊ शकतो ना एखाद्याला. बंटी, लवकर बाहेर काढा त्याला. एकटा येतो, त्याला त्रास होईल. मॅडम, ते एकटे नाही येतात. एकटे नाही आहेत म्हणजे? म्हणजे मोहिनी आहे आत त्यांच्या बरोबर. कोण मोहिनी? मेकअप आर्टिस्ट. हो, मेकअप आर्टिस्ट नाहीये, हिरोईन आहे, हिरोईन. काय झालं, फोटोशूट झाल्यानंतर ना दोघेही आत गेले आणि आरके सरांनी कडी लावून घेतली. आमच्याकडे फुटेज आहे त्याचं. अरे बाबा चला तुम्ही तिकडे. अहो, ओय, मोहिनी, तुम्ही तिकडे. हिरोईन आहे, ओय, हिरोईन. काय काय तुम्ही बाहेर काढा. घे ना आता फोन. बाहेरून करत असतील, घे फोन लवकर. हो सर, तुम्ही उठू नका, मी उचलते. हॅलो हॅलो मोहिनी, कुठे आहे? सगळं मेकअप काढला असेल तर चल ना पटकन. तर ती आरकेची आई ललिता ती सेटवर आली, मग अशी पकडले गेले असते मी. त्या मुकुंदमुळे वाचले. कुठे आहेस तू? ये ना लवकर. अगं मी नाही येऊ शकत बाहेर, मी अडकली आहे व्हॅनिटीमध्ये. काय? आर यू क्रेझी? त्या मुकुंदला सांग, तो करेल काहीतरी. अगं तीच गडबड सुरू आहे, शूट पण थांबलंय. काय तुझ्या एकटीसाठी शूट थांबलंय? अगं मी एकटी नाहीये, माझ्यासोबत आरके सर सुद्धा आहेत. यू आउट ऑफ युअर माइंड. हॅलो मोहिनी, आरकेचा आवाज होता. आरके तुझ्या सोबत. आरके आणि नवीन हिरोईन अडकलेत व्हॅनिटीत. आत नक्की काय घडतंय